नमस्कार. आज आपण पाहणार आहोत महाकवी कालिदास यांनी लिहिलेल्या रघुवंशम या महाकाव्याची कथा. रघुवंश हे महाकाव्य 19 भागांनी मिळून बनलेलं आहे. या भागांना सर्ग असे म्हणतात. पहिल्या सर्गापासून 8व्या सर्गापर्यंत दिलीप, रघु आणि अज या राजांचे वर्णन आहे. 9व्या सर्गापासून 17व्या सर्गापर्यंत दशरथ, राम, कुश आणि अतिथी या राजांचे वर्णन आहे. 18व्या सर्गामध्ये निषद राजापासून सुदर्शन राजापर्यंत 21 राजांचे वर्णन आहे आणि शेवटच्या 19व्या सर्गामध्ये अग्निवर्ण या राजाचे वर्णन आहे. कथेची सुरुवात वैवस्वत मनु याच्या वंशातील दिलीप या महापराक्रमी राजापासून होते. दिलीप हा अत्यंत पराक्रमी राजा असतो, मात्र त्याला संतान प्राप्ती होत नसल्याचे दुःख असते आणि आपले हे दुःख सांगण्यासाठी तो गुरु वशिष्ठांकडे जातो. वशिष्ठ सांगतात की पूर्वी एकदा नकळत त्याच्याकडून स्वर्गातील गाय कामधेनू हिचा अपमान झाला, त्यामुळे तिने शाप दिला व म्हणूनच त्याला पुत्रप्राप्ती होत नाही. यावर उपाय म्हणून वशिष्ठ सांगतात की कामधेनूची मुलगी नंदिनी सध्या त्यांच्याच आश्रमात आहे. तिची सेवा करून तिला प्रसन्न करून घेतले तर तिच्या आशीर्वादाने दिलीप राजाला पुत्रप्राप्ती होऊ शकेल. म्हणून दिलीप राजा व त्याची पत्नी राणी सुदक्षिणा दोघेही आश्रमात राहून नंदिनीची सेवा करू लागले. एके दिवशी नंदिनीने राजाची परीक्षा घेण्याचे ठरवले. जंगलामध्ये असताना दिलीप राजाला नंदिनी गायीचा हंबरडा ऐकू आला. जाऊन पाहतो तर एका सिंहाने नंदिनीला पकडले होते. तो सिंह देवी पार्वतीच्या वृक्षाचे रक्षण करीत असतो. तेथे येणारे प्राणी हेच त्याचे अन्न असते. तो दैवी सिंह असल्यामुळे दिलीप राजा त्याला मारू शकत नाही, पण त्याला काहीही करून नंदिनीला वाचवायचे आहे. तो सिंहाला म्हणतो की तू एक परी मला खाऊन टाक, मात्र गायीला सोडून दे. सिंह राजाला खाणार इतक्यातच पुष्पवृष्टी होते आणि नंदिनी राजाला म्हणते की हे सर्व त्याची परीक्षा घेण्यासाठी केलेले होते. ती राजाच्या सेवाभावावर प्रसन्न होऊन राजाला आशीर्वाद देते. नंदिनीकडून आशीर्वाद प्राप्त झाल्यावर राजा राणी राजधानीत परतले. त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव रघु ठेवण्यात आले. पुढे याच रघुवरून रघुवंश हे नाव पडले. पुढे रघु मोठा झाला. त्याने 100 अश्वमेध यज्ञ करण्याचा संकल्प केला. त्याचे 99 यज्ञ पार पडले. 100व्या यज्ञावेळी यज्ञाचा घोडा इंद्राने पळवला. तेव्हा रघुचे इंद्राशी युद्ध झाले. या युद्धात रघुने अतुल पराक्रम केला. त्याचा पराक्रम पाहून इंद्राने प्रसन्न होऊन घोड्याऐवजी इतर काहीही मागण्यास सांगितले. तेव्हा रघुने घोड्याशिवाय यज्ञाचे फळ मिळू हा वर मागितला. रघु राजा झाल्यावर त्याने विश्वजित यज्ञ केला. या यज्ञात त्याने स्वतःचे सर्व धन दान देऊन टाकले. सर्व दान देऊन टाकल्यावर तो स्वतः निर्धन झाला. त्यावेळी वरतंतू ऋषींचा कौत्स नावाचा शिष्य रघुकडे दक्षिणा मागण्यासाठी आला. मात्र रघु सर्वस्व दान दिल्यामुळे निर्धन झाला होता. तो आपल्याला दक्षिणा देऊ शकत नाही हे पाहून कौत्स परत जाण्यास निघाला. मात्र रघुने त्याला थांबवले व किती धन हवे म्हणून विचारले. तेव्हा कौत्साने सांगितले की त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने वरतंतू यांना गुरुदक्षिणे संबंधात विचारले. गुरूंना गुरुदक्षिणा नको होती, मात्र परत परत कौत्स्याच्या विचारण्याला कंटाळून गुरु वरतंतू चिडले व त्यांनी 14 कोटी सुवर्ण मुद्रा मागितल्या. आता 14 कोटी सुवर्ण मुद्रा घेण्यासाठी कौत्स रघुजवळ याचक म्हणून आला. रघुने निर्धन असूनही त्याला थांबविले व कुबेरावर स्वारी करण्याची तयारी केली, पण कुबेराने स्वतःच रघुच्या खजिन्यात सुवर्णवृष्टी केली. रघुने कौत्साला दान दिले. कौत्साने रघुला आशीर्वाद दिला. नंतर रघुला मुलगा झाला. त्याचे नाव अज ठेवण्यात आले. अज हा सर्वगुण संपन्न होता. त्याने विदर्भ देशाच्या राजाची बहीण इंदुमती हिच्या स्वयंवरात भाग घेतला. इंदुमतीने अजाला वरले. इंदुमतीच्या या स्वयंवराचे वर्णन खूप सुंदर पद्धतीने आलेले आहे. तसं तर रघुवंशम काव्यातील प्रत्येक श्लोक हा सौंदर्याने नटलेला आहे, मात्र या स्वयंवरातील श्लोकांना विशेष महत्व आहे. त्यातील एक श्लोक इतका प्रसिद्ध झाला की त्या श्लोकावरून कालिदासाला दीपशिखा कालिदास असं नाव मिळालं. तो श्लोक अशा प्रकारे आहे. संचारिणी दीपशिखेव रात्रौ यम यम व्यतियाय पतिंवरासा नरेंद्र मार्गाट्ट इव प्रपेदे विवरण भावम ससभूमिपाल. याचा अर्थ असा होतो की ज्याप्रमाणे रात्री नगरामध्ये दीप घेऊन जाताना ज्या घरासमोरून दीप जातो तेवढ्यापुरतेच ते घर प्रकाशात उजळून निघते व दीप पुढे निघून गेला म्हणजे परत अंधारात गडप होते, त्याचप्रमाणे स्वयंवरात वरमाला घेऊन इंदुमती ज्या ज्या राजापुढून जात होती ते राजे तेवढ्यापुरते आशेने उजळून निघत व ती पुढे निघून गेली म्हणजे निराशेने निस्तेज होत. आता परत कथेकडे वळू. इंदुमती आणि अज यांचा विवाह होतो. त्यांना एक मुलगा होतो. त्याचे नाव दशरथ. इंदुमती ही पूर्वी अप्सरा होती. तिला मिळालेल्या शापामुळे ती मनुष्य रूपात आली, पण स्वर्गलोकीचे फूल दृष्टीस पडल्यावर ती शापातून मुक्त होणार होती. एकदा अज आणि इंदुमती वनविहार करीत असताना इंदुमतीवर एक माला पडली. तिने ती माला पाहिली व तिचा मृत्यू झाला. ती शापमुक्त झाली. तिच्या मृत्यूमुळे अज राजा दुःखी होऊन गेला. काही काळानंतर त्याने इंदुमतीच्या विरह दुःखात गंगा नदीच्या संगमात देहत्याग केला. अज राजानंतर त्याचा मुलगा दशरथ राजा झाला. आतापर्यंत आपण पहिल्या सर्गापासून 8व्या सर्गापर्यंतची कथा ऐकली. सर्ग 9 ते सर्ग 15 यात रामायणाची कथा आलेली आहे. ती कथा आपल्या सर्वांनाच माहीत आहे, म्हणून ती न सांगता सरळ 16व्या आणि 17व्या सर्गातील कथा पाहूया. रामाने कुश व लव यांना अर्धे अर्धे राज्य दिले. त्यांच्या राजधान्या कुशावती व शरावती ह्या होत्या. ते तेथे जाऊन शासन करू लागले. त्यामुळे अयोध्या ओस पडू लागली.
एके दिवशी अयोध्येची नगरदेवता कुशाच्या स्वप्नात आली व अयोध्येला राजधानी करण्याविषयी विनवू लागली. अयोध्येची अवस्था दुःखाने वर्णन करू लागली. नंतर कुशाने अयोध्येला राजधानी केले. लव सुद्धा अयोध्येतच राहू लागला. एकदा शरयू नदीत स्नान करताना कुशाच्या हातातील रक्षा कवच नाहीसे होते. शोध घेतल्यावर असे समजते की ते रक्षा कवच कुमुद नागाकडे आहे. कुश कुमुद नागाला धडा शिकवण्यासाठी गरुडाला पाठवतो. मात्र कुमुद नाग घाबरून स्वतःहून रक्षा कवच व त्याची मुलगी कुशाला अर्पण करतो. कुश व कुमुदवती यांचा विवाह होतो. नंतर दुर्जय नावाच्या दैत्याला मारण्यासाठी देव कुशाला स्वर्गात बोलावतात. कुश दुर्जय दैत्याला ठार मारतो. मात्र त्या दैत्याचा एक घाव लागल्यामुळे कुश सुद्धा मरण पावतो. कुशानंतर त्याचा मुलगा अतिथी हा राजा होतो. तो खूप धर्मपरायण असतो. पिंजऱ्यातील पक्ष्यांना मुक्त करवतो. आपल्या राज्यात पशूंना राबवण्याची बंदी करतो. तो मोठा दिग्विजय करतो. त्याच्यानंतर त्याचा मुलगा निषद राजा होतो. यानंतर रघुवंशाच्या 18व्या सर्गामध्ये अतिथीनंतरच्या 21 राजांचे वर्णन अत्यंत थोडक्यात आलेले आहे. अतिथीनंतर निषद राजा होतो. निषदानंतर त्याचा मुलगा नल, त्यापुढे नभ, पुंडरीक, क्षेमधन्वा, देवानिक, अहिनगु, पारियात्र, शील, उन्नाभ, वज्रनाभ, शंखण, व्युषिताश्व, विश्वसह, हिरण्यनाभ, कौसल्य, ब्रह्मिष्ठ, पुत्र, पुष्य, ध्रुवसंधी, सुदर्शन हे राजे होतात. या राजांविषयी अधिक माहिती रघुवंश या महाकाव्यात दिलेली नाही. नंतर शेवटच्या म्हणजे 19व्या सर्गामध्ये अग्निवर्ण या राजाची माहिती दिलेली आहे. सुदर्शन राजानंतर अग्निवर्ण हा राजा होतो. त्याने आपले संपूर्ण जीवन भोगविलासातच घालवले. त्यामुळे त्याला ऐन तारुण्यातच क्षयरोग झाला. तो कर्तव्य शून्य व वाईट होता. म्हणून रोगाने अत्यवस्थ झालेल्या अग्निवर्णाला मंत्र्यांनी अग्नीमध्ये ठेवून दिले. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या एका गर्भवती पत्नीला राजासनावर बसवले. ती राणी मंत्र्यांच्या सल्ल्याने योग्य प्रकारे शासन करत राहिली आणि इथे रघुवंश महाकाव्याची कथा समाप्त होते. शेवटी सर्वात महत्वाची गोष्ट, ही सर्व जी माहिती आहे ती रघुवंशम या महाकाव्यातली आहे. रघुवंशाची वंशावळ इतर ग्रंथांमध्ये थोडी वेगळी आहे. व्हिडिओ संपण्यापूर्वी आठवण करून देतो की जर या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडली असेल किंवा महत्वाची वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.